हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता. सो कालचा जो एपिसोड झाला त्याच्यामध्ये तुम्हाला कोण राईट आणि कोण रॉंग वाटलं? मी बोलते तन्वीबद्दल आणि दीपालीबद्दल. सो दीपालीचं सगळंच आहे की बाबा जो झाला मॅटर त्याच्यामध्ये तुम्ही जे झालेलं होतं तन्वी बरोबरचं मॅटर की ताई आपण असं करूया आणि तसं करूया, आणि त्याच्यामध्ये तू बोलली होतीस की मग तू एवढा पहिल्या दुसऱ्या आठवड्याचा मॅटर मग 13व्या आठवड्यात काढण्याचा अर्थ काय? तर तो काय लॉजिक कळलेला नाहीये. सो इथे कसं आहे ना, सगळेजण म्हणतात की बाबा दीपाली काड्या लावते काड्या लावते. तर दीपाली खरंच काड्या लावते का? कारण बाहेर जेवढे कंटेस्टंट बाहेर आले सगळेजण म्हणतात की दीपाली काड्या लावते. मग दीपाली अशाच काड्या लावते का? मग दीपालीचा गेमच कळत नाही का? दीपाली काय मॅन्युप्युलेट होते का? मग तिला कळत नाही. ती म्हणते, सारखं म्हणत असते, मी काटा मी केला, ग्रुप मी बनवला, ग्रुप मी बनवला. मग ग्रुप बनवला, मग तुम्ही तुमच्याच ग्रुपमधल्या माणसांना तुम्ही असं कसं डिफेम करू शकताय? आणि दुसरीकडे तन्वीचं आज आज असं झालंय की बाबा तो जो टास्क होता त्याच्यामध्ये ती म्हणाली की दीपाली बरोबर तर माझा बॉन्ड नाही झालेला आहे, मी रिस्पेक्ट म्हणून तिला ताई बोलते. तर मग तन्वी हे कितपत योग्य आहे की तुम्ही मग एवढ्या महिने तुम्ही होता, मग तुम्ही काय केलं? मग अनुषेसारखे लोक म्हणतात ना की तुम्ही आता तुम्हाला 13व्या आठवड्यात कळलं की तुमचं काही बॉन्ड नाही आणि तुम्ही फक्त रिस्पेक्ट म्हणून ताई बोलताय, आणि अशी नंतर मग सारवा करा मला ना, अगं मी तुला फ्रेंड बोलले, मी तुला ताई नाही बोलले, मला फक्त रिस्पेक्ट म्हणून ताई बोलले. तर मग हे कितपत योग्य आहे? तर दीपालीचं पण मला कळलं नाही की दीपालीचं काय गेम आहे, की प्रत्येक वेळेला दीपालीचं असं झालं की सगळेजण म्हणतात की बाबा तिला गेम कळत नाही, गेम कळत नाही, आणि जे तुम्हाला घालून पाडून बोलतायत त्यांच्याच बरोबर तू जाऊन नंतर बसतेस आणि त्यांना विचारत राहतेस. आता त्या दिवशी पण मग तिने अनुषीचं झालं, म्हणजे अनुषीने तिला नाही मत दिलं, वोटिंग केलं, तेव्हा परत जर तिला विचारायला गेली तू मला का नाही दिलंस, मग ती आरबी स्ट्रॉंग वाटतोय अँड ऑल. सो तू का सगळ्यांना विचारायला जाते? म्हणजे मला कळत नाही दीपाली तुझं काय गेम आहे. आणि मग इथे मग हिचं तन्वीचं पण कळत नाही की इथे येऊन तुला एवढं काय असं का तू बोलून बसलीस? आणि दीपालीचं पण म्हणत तुम्ही लास्टच्या वीकमध्ये आलाय, फक्त आता एकच आठवड्यावर राहिलाय, तर तुम्ही काटा करताय. तर मग तुम्ही एका ठिकाणी तुम्ही म्हणताय की बॉन्डच नाहीये, तर ते आजचा जो टास्क झाला, बिग बॉस पण खेळत आहे, तर आजचा जो टास्क झाला तर त्याच्यामध्ये तो म्हणजे बिग बॉसने त्याला की सक्सेस पार्टीला कोणाला तुम्ही इन्व्हाइट नाही करणार. आणि आधीच मग यांचं भांडण झालं, तिने रेवाचं नाव घेतलं आणि नंतर म्हणते की माझं कनेक्शन नाही झालं, तर लगेच जाऊन तिला हे केलं की तू माझं कनेक्शनच नाही झालं तर मी तुला सक्सेस पार्टीला का रिअलच नाहीये तर मग सक्सेस पार्टीला का बोलवायचं आहे ना. आणि नंतर जर कट टू दुसऱ्या जेव्हा गिफ्ट द्यायची वेळ आली तेव्हा तू म्हणजे सगळेजण एकमेकांना गिफ्ट देत होते, जसं रेवाने तन्वीला दिलं, तन्वीने रेवाला दिलं, आणि नंतर मग ते एक्सपेक्ट करत होतं की आरबीनी हिला द्यावं, पण आरबीनी दिलं राखीला की ती सॅन्टा क्लॉज आहे अँड ऑल. सो तिने म्हणजे म्हणतात ना खेळली आहे, भांडणं केली आहे, पण ती यारो का यार आहे अँड ऑल, आणि त्यांनी तिला दिलं. मग आता हिला कोण देणार? मग राखीने हिला दिलं का तिला वाईट वाटू नये, आरबीला वाईट वाटू नये म्हणून राखीने हिला दिलं. मग तिथे पण मग हे अनुश्री आणि विशाल सगळेजण म्हणतात की अरे बापरे, मग ही कोणाचीच प्रायोरिटी नाही आहे. पण असं पण नाही की आता मग तुझं असं म्हणणं होतं की मग जेव्हा तू तन्वीला तू पार्टीला बोलवणार नाहीये, मग तन्वीला गिफ्ट का पण देते? मध्ये जेव्हा एक कॅप्टन्सीचा जो उमेदवारीचा टास्क झाला त्याच्यामध्ये आरवीच्या हात होता, आरवी तुझं नाव घेत होता, दीपाली पाहिजे, दीपाली पाहिजे. पण तिथे पण तू बोलली नाहीयेस, किंवा आरवी त्यांनी रेवाचं नाव घेतलं नाही, तन्वीचं नाव नाही घेतलं, त्यांनी तुझंच नाव घेत होता, आणि तेव्हा तुझ्या नावाला तर ते लोक ऍग्री होत नव्हते. मग तेव्हा पण तू पण बोलली नाहीस की माझं नाही तर दुसऱ्यांचं नाव घे, या दोघींचं. तर तिथे तुमचं दोघांचं चालूच होतं ना की आरबी तुझी प्रायोरिटी आहे, तू आरबीची प्रायोरिटी आहे. आता मग तन्वीने जर तिची प्रायोरिटी बनवली आहे रेवा, तर मग तुम्हाला काय वाईट वाटतं आणि राग येतोय? सो दीपाली तू कळत, तू एक मॅच्युअर लेडी आहेस तर तुला कळलं पाहिजे हे सगळं. ती तिची प्रायोरिटी असू शकते ना, किंवा ते लोक आता सेम एजच्या आहेत, तर ती म्हणाली पण सेम एजच्या आहेत आणि प्रभू गेला तर तिला कोणाशी तिचं बोलायचं होतं पर्सनल अँड ऑल, तिला ती वाटली म्हणून ती तिच्याशी बोलत होती, जर की तिथे आरबी आणि तुम्ही एकमेकांच्या प्रायोरिटीज होता. मग आता इथे आरबीनी राखीला दिलं तर तू का तन्वीला दिलं? तू पण आरबीला द्यायचं होतंस ना.
सो इथे ना तुमचा काही गेमच कळत नाही दीपाली. आणि ते तन्वीचं पण आता सगळेजण म्हणतात की मला तिकीट टू फिनाले मिळालंय म्हणून सगळे मला डिफेम करताय, सगळेजण माझ्याशी बोलताय. तर तेच पण बरोबर वाटतं की तुम्ही कालपर्यंत सगळेजण म्हणत होता ती स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग आहे. म्हणजे अनुशी पण ती म्हणत होती ही स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग आहे, हिच्यामुळे काटा पुढे गेला आणि हीच खेळली. म्हणजे राखी सुद्धा बोलली हिच्यामुळे सगळं आहे काटा. आणि आता कट्टू सगळेजण हेच म्हणतात की ही नंबर गेम खेळलाय आणि हिने काट्याचा उपयोग केलाय नंबरसाठी अँड ऑल. सो मग तुम्ही तुमचे सेंटेन्स सगळे कॉन्ट्राडिक्ट करताय. आणि आता सगळेजण म्हणजे घरात आणि बाहेर सगळेजण तिला डिफेम करतायत आणि तिच्याशी बोलताय की ती खेळते, ती फेक आहे, ती हे आहे ते. तर मग 3 महिने कोण कसं फेक राहू शकतं. आणि पण मग फेक राहतात. मग त्याच्या बाबतीत मग कुठेतरी काल तन्वी चुकलीच. तिने जेव्हा दीपालीचं बोलायचं होतं तेव्हा ती तेच बोलली की जे चुकीचंच वाटलं की मग एवढ्या दिवस होती तर माझा बॉन्ड नाही झाला. तुम्ही 15 दिवस 1 महिना झालं तरी तुमचा बॉन्ड होतो. ते इथे तिने ते म्हणतात ना, आता तुम्ही जसे जसे पुढे जाताय ना तुमचा प्रत्येक शब्द हा इम्पॉर्टंट आहे. तर त्या प्रत्येक शब्दाची तुम्ही कसं तुम्ही वापरता दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण सगळे प्रत्येक म्हणतात ना टपलेलेच आहेत की तुम्हाला डिफेम करण्यासाठी, तुम्हाला खाली पाडण्यासाठी ही अशी कशी बोलू शकतो. तर इथे खरंच तू चुकलीस तन्वी, की इथे तू हे नव्हतं बोलायला पाहिजे होतं. की जेव्हा जर आरवी पण बोला की ही आहे इमोशनल, ती सगळ्यांची काळजी घेते, सगळं काय करते. तर मग तिथे तू एवढं नाही तिला एकदम तोडून बोलायला पाहिजे होतं की माझा बॉन्डच झाला नाही. तू हे म्हणू शकत होतीस, हां ठीक आहे. मला जेव्हा तिथे आरबीबद्दल पण ती म्हणाली मला वाईट वाटलं की तिने आरबीचं नाव घेतलं माझं नाव. तर म्हणते नाही दादा माझ्या जास्त जवळ आहे, मी दादाला जास्त हे करते म्हणून मी दादाचं त्यावेळी नाव घेतलं. म्हणजे प्रत्येक वेळी तिला जेव्हा वाटलं ती इमोशनल झाली तर तिथे ना तू थोडं ते म्हणजे ना क्लोजर द्यायला पाहिजे होतं. तिथे जाऊन तिने बोलायला पाहिजे होतं. तर ती भी बोलली नाही आणि हिने पण ते मनात भरवून ठेवली. म्हणजे आज राखी बोलली सगळं तिने मनात भरवून ठेवली आहे. तर ती आता बोलली. आता इथे शोमध्ये नाही बोलणार तर बाहेर जाऊन कशाला बोलेल आणि बाहेर का बोलेल. बाहेर बोलून तर अर्थ पण नाही ना. तर इथे आहे तर इथेच येऊन बोलेल. तर इथे एवढ्या गोष्टीचा तुम्ही एकदम सगळा म्हणतात ना मॅटर भरपूर दोघींनी मॅटर भरपूर स्टेज केला. आणि नंतर मग ती रडायला लागली. सगळेजण मला डिफेम करतायत, सगळेजण मला बोलतायत, मी विनरच्या दिशेने चालले ऑल. सो हे कुठेतरी ना मग ते अननेसेसरी वाटतं. आणि नंतर मग तेही दाखवलं की ती गेली आतमध्ये, तिचा एक्सरे अँड ऑल. ते काय दाखवलं नाही आपल्याला बिग बॉसने. मग एक्सरे अँड ऑल काढलाय वगैरे. म्हणजे तुम्ही एवढ्या गोष्टी मनाला लावून घेतल्याय की तुम्ही थोडे तुमचं हेल्थ इश्यू चालू झाले अँड ऑल. तर हे एवढं सगळं करायची गरज नव्हती. आणि नंतर परत मग दोघींनी मिठ्या मारल्या, दोघेही रडले आणि परत ते एकत्र झाले. पण मग तेच आहे ना, तुम्ही बोलून गोष्टी सॉल्व्ह करा तो. आणि तुम्ही आता ही वेळ आलेली आहे की तुम्हाला शब्द जपून वापरले पाहिजे. तर तुम्हीच सांगा तुम्हाला कोण राईट आणि कोण रॉंग वाटतं.